भिवापूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत चिचाळा येथे रमेश बालपांडे यांच्या घरासमोर बांधकाम करण्यात आलेले नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। ग्रामपंचायत अंतर्गत सदर नालीचे बांधकाम 1 महिन्यापूर्वी झाल्याचा आरोप नागरिकांचा असून या एका महिन्याभरात नालीवर करण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रिटिंगला जागोजागी भेगा पडल्या असून पायल्या टाकताना पृष्ठभागावर कॉन्क्रिटिंग करण्यात आले नसल्याने भविष्यात सिमेंट पायल्या दबण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। भिवापूर येथून मनोहर वानखेडे यांची रिपोर्ट। चिचाळा येथे तालुक्याला एका नालीचे बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपण बघू शकता या 1 महिन्यापूर्वीचं नालीचं बांधकाम आहे। पूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळे 1 महिन्याच्या आत या नालीला अनेक ठिकाणी भेगा गेलेल्या आहेत। याविषयी या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशजी बालपांडे आणि काही नागरिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की या नालीचं बांधकाम कसं झालं। बालपांडेजी, या नालीचं बांधकाम, या नालीचं बांधकाम पहिल्यांदा खोदकाम केलं, त्यानंतर त्यानं जे वरचं जे हे द्यायचं होता त्याच्यामध्ये ते बरोबर काम केलं नाही। त्यानं फक्त 1-1.5 इंचाचा मटेरियल टाकला, काम बरोबर अयोग्य दर्जाचं काम केलेलं आहे। असं आता कोण्या ठिकाणी हे असं क्रॅक झालं, काय झालं या बांधकाम? या बांधकामाला पूर्ण बांधकाम जेवढं केलं तेवढे क्रॅक झालं आहे। असं कोणाच्या घरापर्यंत बांधकाम? रमेश बालपांडे ते वसंता वर्गणी यांच्या घरापर्यंत ते पूर्ण बांधकाम हे झालेलं आहे, क्रॅक गेलेलं आहे। रेती वगैरे या ठिकाणी कोणती वापरली? रेती लोकल रेती वापरली। असं जेटी बरोबर बांधकाम जमिनी बरोबर रेवल यानं मिरवली आणि त्याच्यावर काँक्रीट टाकलं। असं हो, तुमचं काय म्हणणं आहे या बांधकामाविषयी? बांधकाम हे थोडंसं आपलं नाले बुजवाच्या भारी माती उपसायला पाहिजे होती, काँक्रीट चांगलं भरायला पाहिजे होतं। कॉन्क्रिटिंग बरोबर करण्यात आले नाही आणि ते माया घरापाशी फुटलं, इकडे बी फुटलं। तर याविषयी आता ग्रामपंचायत किंवा संबंधित काही कोणाला काही विचारणा केली काही असं बांधकाम कसं केलं म्हणून ग्रामपंचायतला? तो सुधाकर आला होता, रमेशने बोलावलं होतं, मी बोलावलं JCB नेली म्हणून फुटलं म्हणे। असं प्रत्येक ठिकाणीच मामा या ठिकाणून जेथून आता जे असं नुकसान झालंय त्या ठिकाणी JCB गेली आहे का? JCB गेली नाही, त्यांचीच JCB होईल। ते काम केलं, त्यांची JCB गेली, ते 8 दिवसानं JCB गेली काम झाल्यावर। 8 दिवसांनी गेली? 8 दिवसांनी गेली। 8 दिवसांनी गेल्यावर ते काम क्रॅक व्हायला नाही पाहिजे। बरोबर। आता सुरुवातीला काम क्रॅक झालं, समजा समोर पुन्हा काम तसंच राहील। आता आपण बघू शकता ग्रामपंचायतच्या काही म्हणण्यानुसार यांनी ग्रामपंचायतला सांगितल्यावर 8 दिवसांनी या ठिकाणी JCB गेल्यानंतर 8 दिवसामध्ये बऱ्यापैकी काम कॉन्क्रीटचं पक्कं व्हायला हवं होतं। मात्र तसं होत नसताना निकृष्ट दर्जाचं मटेरियल या ठिकाणी वापरल्यामुळे जागोजागी या नालीला भेगा गेलेल्या आहेत आणि अत्यंत खराब काम या ठिकाणी झाल्याचं या चिचाळा गावचे नागरिक या ठिकाणी सांगत आहेत। तरी या कामाची अधिकाऱ्यांनी चौकशी करून या संबंधित कंत्राटदारावर आणि या कामाची कारवाई त्वरित करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे। भिवापूरवरून मनोहर वानखेडे, दैनिक देशोन्नती।